तर आज या लग्नात पाहुणे वंदन हुसखुसखू पाहिजेत ना रे वा. तर काय म्हणता मित्रांनो, सगळ्यांना मनापासून जय शिवराय. आज होतं आपल्या श्रद्धाताईचं लग्न. म्हटलं लग्न असल्यावर तर आपल्याला जास लागते. पहिले आलती सोनूच्या घरी. सोनू म्हणे आपल्याला पहिले नाश्त्याला मॅगी बनवू म्हणे. आपल्याला तर चालतेच. इकडे आणले मॅगीचे पॉकेट. इकडे घेतलं सगळं कापून. सगळं कापून झाल्यावर केली मॅगी बनवणं चालू. मॅगी केली मिक्स झाली मॅगी आपली इकडे तयार. मध्ये घेतली आणि बसलो खायला. पण टेरेसवर, म्हणजे की थंड्यागार हवेत. म्हणजे गरमीचं काही टेन्शनच नसलं पाहिजे. खाऊन झाल्यानंतर घरी आल्यावर पाहिलं 2-4 पहिले आम्ही रील्स. आपण इकडे रील्सच पाहू राहिलो, पण तिकडे लग्न लागलं पण अशीन. रील म्हटलं नंतरही पाहिजे होती, पण पहिले आपली तयारी घ्या करून. तयारी केली मस्तपैकी, स्प्रे वगैरे मारला. सोनू आली आणि निघालो रस्त्यानं चालत चालत मंडपाजवळ. मंडपात आल्यावर म्हटलं शेवटी आपण जे म्हटलं होतं ते खरंच झालं, म्हणजे की लग्न लागलं. पण इकडे पंक्ता पण बसल्या. म्हटलं आता मंडपाच्या बाहेरच उभे राहिले पुरते, नाहीतरी गरमी पण लय होऊन राहिली. थोड्या वेळानंतर मंडपात येऊन घेतला पहिला नर्दनवरीचा व्हिडिओ काढून. ते झाल्यावर बसलो जेवायला आणि केलं जेवण चालू. जेवण करून झालं, निघालो चालत चालत घराच्या रस्त्यानं. थोड्या वेळानंतर आलो घरी. घरी आल्यावर म्हटलं आता थोडा आराम करून घ्याव. घरी आल्यावर आराम होणं हे शक्यच नाही. आला ना आपला सिद्धू भाऊ. सिद्धून आणले होते आपल्यासाठी बालाजी पॉकेट. म्हटलं बालाजी पॉकेट आणल्यावर तर खास लागते. सिद्धून आणला तर आज मोबाईलला डिस्प्ले बसून. पण जग्गू भाऊ कायचं ऐकते, तरी त्याच्या रील्स पाहणं चालू होत्या. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.